निर्णयाने म्हणजे माझा गेलेला मुलगा मला पुन्हा परत मिळणार नाही, तो मिळणार आहे का तुम्ही असा निर्णय करून देऊ, नाहीच मिळणार ना शेवटी. खरं म्हणजे आता तुम्ही आमचा हा बंगल्याचं नाव बघितलं असेल की हर्षल 711 आम्ही ह्या बंगल्याला नाव दिलेलं आहे. हे ते स्मृती त्याची जपणूक स्मृती जपावी यासाठीच या बंगल्याला त्याचं नाव दिलेलं आहे. आणि प्रत्येक दिवस आम्ही त्याच्या आठवणीमध्ये काढत असतो आणि ते कायम राहील. कारण तो आमचा एकच मुलगा होता आणि एक मुलगी आहे. आता मुलगी आम्हाला सांभाळते, बाकी आम्हाला आता काय हवं आहे त्याच्यात. प्रशासन तर सर धिम्मच असतं. काय आहे की ते फक्त त्यावेळी लोकप्रक्षोभासाठी प्रक्षोभ शांत करण्यासाठी त्यांनी थातून मातून काहीतरी कोणालाही पकडलं आणि आतमध्ये टाकलं, म्हणजे लोकांचा राग शांत होईल. आमच्या लोकांना असं वाटेल की खरोखर पकडले गेलेले आहे. परंतु जे शून्य लोक आहे की ज्यांना काही कळतं कायद्याचं, त्या लोकांना हे कधीच पटत नव्हतं की असे सहजासहजी ते लोक पकडले जाणारे नाहीत आहे. त्यासाठी यंत्रणा संपूर्ण, कारण काय ते आतमध्ये आले आणि एवढा पराक्रम करतात तो पण ते हे काय झोपलेले होते का. तर ह्या लोकांनी त्याच वेळी त्यांनी त्याच्यावर जर अंकुश खेळवला असता तर ह्या घटना घडल्याच नसत्या आणि आजचा हा जो प्रसंग आहे हा निर्माण झालाच नसता.